चल घरी चल 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 ए चला ए चला ए चल घरी चल 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 बंद करा कर हो मान्य आहे पण प्रॉब्लेम काय आहे? अजिंक्य देव कोण आहे? अजिंक्य देव तुम्हाला कोण वाटतंय? हे असतील काय तुम्हाला माहिती आहे ना? मग 17 वेळा विचारता कशाला कोण आहे कोण आहे कोण आहे? अरे यार पोलीसवाला मी यार दुसऱ्यांदा आल्यावर तरी इज्जत देत नाही थोडी ते इज्जत दे यार. ठीक आहे तुम्ही वाटत नाही त्याला आम्ही काय करायचं आता? बरं अजिंक्य देव साहेब हां तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आणि मी अटक वॉरंट घेऊन आलो. हे बघा अटक वॉरंट. माझ्या अटक काय सर आता हे पोलीस स्टेशनवाले ना आमच्यावरती इकडे जबरदस्ती करतात. तुकरटवाडीचं एक पोलीस स्टेशन आहे. मागच्या वेळेला सुद्धा पुष्कर श्रोत्रींना त्यांनी अटक केली होती. आता नाही पण पुष्करला गेले होते ते बरोबर होतं मला का आणि हा पोलीस स्टेशन मध्ये जाताना रस्त्यात इकडं तिकडं जायचं नाही फिरायचं नाही माझा हात धरून चालायचं. गोळी बिस्किट कॅडबरी काही मागायचं नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही त्यांना कसं सांगताय हे? चला पोलीस स्टेशन मध्ये. क्या बात हे बघा ना तुम्ही. प्रेमच फार इंटरेस्टिंग आहे. जगातला सगळ्यात उंच माणूस आणि सगळ्यात छोटा पोलीस. जावा नाहीतर तुमचे डायलॉग संपले त्याच्या पुढे तुम्ही बोलू शकत नाही. देव सर मी काय म्हणतो याला तुमच्या घरीच घेऊन जा ना. हा का म्हणजे आम्हाला म्हणतं तर येईल देवा घरी गेले. जेलमध्ये टाक ना. क्या है बे टिंगो? आग मेरे जा. अबे तू तो बहुत रिश्वत लेता है. ये ले खेल मजे कर. हाँ हाँ अटपता हूँ. बैठ जाओ. उठने की जरूरत नहीं है क्योंकि ये 2.5 किलो का हाथ है ना या जिस पे पड़ता है वो उठता नहीं दुनिया से उठ जाता है. इन्हें क्यों बुलाया यहाँ पे? असली गुनहगार तो यह है. ये तो बार बार आता है कब लेके जाता है. बात करते हैं चैन से जीने भी नहीं देते. साहेब येतील आतमध्ये हो. आईच्या गावात साहेब आहे. एक बार जर मी कमिटमेंट केली तर मी माझ्या बापाची ऐकत नाही. दुसऱ्यांदा जर मी कमिटमेंट केली तर मी माझ्या स्वतःची ऐकत नाही. तिसऱ्यांदा जर मी कमिटमेंट केली मग बायको मग ऐकत नाही ना राजू. प्रॉब्लेम लय पोट इकडे काय रे बेटा शाळेत नाही गेला आज? अरे पोलीसवाला ना यार. तू लाख म्हणशील तू पोलीसवाला आहे. तू वाटला तर पाहिजे पोलीसवाला. जरा खातपेत जा ना. सर तुम्हाला सांगतो याला कुठं लंब्या ड्युटीवर पाठवायचं असलं ना तर आम्ही याला गाडीने पाठवत नाही पोस्टाने पाठवतो याला. 2 रुपये काम
कोण आणला आरोपी, कोण आणला पकडून आज? अजिंक्य देवसाहेब आणलेत. अरे पागल झाला का तू येड्या? अरे कोणाला आणलं? अरे साहेब, अरे. अरे नमस्कार साहेब, नमस्कार. काय साहेब, अरे बापरे क्या बात आहे. पहा आपलं भाग्य बघा, आज सुकरवाडीच्या पोलीस स्टेशन मध्ये पहिल्यांदा अजिंक्य देव साहेब. क्या बात आहे सर. सर मी खरंच तुम्हाला सांगतो, मी तुमचे आभार मानतो सर, तुम्ही इकडे आलात सर. का? कारण म्हणजे तुम्ही माझे खूप मोठे फॅन आहे सर. वा सर, काय जबरदस्त. एक एक पिक्चर केले सर तुम्ही. ते माहेरची साडी, अरे बापरे खतरनाक सर. त्याच्यामध्ये तुम्ही जो ठाकूरचा रोल केला सर तुम्ही, शेवटपर्यंत शालपट दिली नाही सर तुम्ही. जबरदस्त. प्रसाद ओ, अरे काय हे, किती एखाद्याला म्हणजे किती एखाद्याला जिवारी लागण्यासारखं वागावं. किती वाट बघायची सर तुमचे. गेले 3 दिवस दिसले नाहीत ते आम्हाला. अरे म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो सर, तुम्ही बरं झालं तुम्ही आलात. तुमचं पार्सल आलंय सर इकडे. पार्सल? हा त्यांचं पार्सल आलंय. हा इकडे बघा, हे बस, हे बघा सर. काय आहे ते? रेशन कार्ड. रेशन कार्ड देऊन टाकलं सर तुमच्यासाठी. खास फुकटवाडीनं इथे एक क्वार्टर अलाउड केलं सर. तुम्ही त्याचं उद्घाटन करायला या सर. हो सर, क्वार्टर. प्रसाद ओके ओके आहे का ते? नाही कसं खेड्यापाड्यात लोकांना नॉलेज नसतं ना, म्हणून त्यांनी असं चुकीचं लिहिलं असेल. पण सर म्हणजे आहे तुमच्याच नावाचं, 7-12 तुमच्याच नावाचा केलेला आहे सर. नक्की? हा. तुम्हाला पण घर अलॉट करणार आहे, पण तुम्ही आले 2-3 वेळा, पण अजून 4-5 वेळा आले तर तुम्हाला पण एक घर भेटणार आहे सर. हे बघा सर, तुमच्यावर इतके आरोप केलेले आहे सर, लोकांना सांगतो. दामिनी, नाही, मी जामिनीसाठी आले. नाईस टू मीट यू सर. मी अजिंक्य देव यांची वकील आहे आणि मी त्यांच्यासाठी बेल घेऊन आले. आता केस सुरू केले नाही तुम्ही, वकील बेल आणता. दाखवा आता इकडे काय आणलं ते. 1 मिनिट सर. हे बघा, ह्या बेल चालणार नाही. का चालणार नाही सर? हा? हा बेल जर सगळ्या देवाला चालतो तर अजिंक्य देवाला का चालणार नाही? ही केस तुम्ही आत्ताच आत्ता सीआयडीच्या हाती सोपवा प्लीज. अरे नाही रे, सीआयडी नको, ते तोडफोड करतात यार. अरे अरे मॅडम, परस्पर सीआयडीला केस देऊन मोकळे होते. हाँ सर. तोड़ दो दरवाजा. यस सर. माझा अरे काय झालं रे? आस्था ग्रामपंचायतने अलॉट केलं त्यांना घर, तुम्ही तोडलं जरा. आणि तुम्ही आत आल्यावर परत दरवाजा तोडाल का जाता रे यार? आलेत नाही आतमध्ये. कुछ तो गड़बड़ है. काही गडबड नाही आहे. हेलो अजिंक्य देव सर. अरे तो पंखा थांबवा पहिले, ते पाहते का ते हात कटतील त्यांचे. तुमच्यावर पहिला आरोप दिलाय सर. हा आरोप तुमच्यावर जे मराठी चित्रपट कलाकार आहेत तुमचे, त्यांनीच केलेला आहे सर. त्यांनी असं केलं आहे की तुम्ही बा हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटात काम करता. म्हणजे हा आरोप नाही आहे, पण तुम्ही मराठी कलाकारांचा आवाज हिंदीत मांडला नाही असं त्यांचं म्हणणं आहे सर. कोण म्हणतं असं? असं मराठी कलाकारांचं म्हणणं आहे. म्हणजे कसं आहे की
मीच तुम्हाला सांगतो म्हणजे हिंदीत तुम्ही काम केलं तर हिंदी कलाकारांनी तुमचे नकला केलाय सर, तुमची कला चोरली त्यांनी, पण तुम्ही त्याच्याबद्दल एक शब्द पण काढला नाही असा मराठी कलाकारांचा आरोप आहे सर. हे बघा तुमचं एक गाणं सर म्हणजे भन्नाट रानवारा, भन्नाट रानवारा हे गाणं व्हायोलिन वाजवलं, ते सेम व्हायोलिन शाहरुख खानने वाजवलं सर. तुम्ही नाही म्हणा, बरोबर आहे की नाही? माहित नाही मला नाही कळलं नाही नाही. अरे आम्ही पुरावे आहेत आमच्याकडे. दाखवा, दुसरं- दाखवा, अरे पुरावा थांबा, असेल तर सर्जा दाखवा. सर्जामध्ये ढोल वाजवला हो, तुम्ही, वाजवला. तो सेम ढोल सर शाहरुख खानने वाजवला सर, नाही वाजवला सांगा. पुरावे आहेत आमच्याकडे. पुरावे आहेत तर दाखवा मग. दाखवा त्यांना पुरावे दाखवा.